नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या भागामध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स ह्यामधली मेथड ऑफ प्रिपरेशन ही पाचवी रिॲक्शन आपण घेतली होती फ्रॉम अल्केन्स, दॅट इज बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्केन्स. ह्याच्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल घेतलं होतं. पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं आपण फिनाइल इथिनचं. लक्षात, त्याच्यामध्ये आपण तयार केला होता बेन्झॉइक ॲसिड. आणि सेकंड जे एक्झाम्पल आहे सायक्लोहेक्झिनचं. सायक्लोहेक्झिन ऑन ऑक्सिडेशन बाय यूजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट केमनोफोर अँड डायल्यूट H2SO4 इट गिव्स द ॲडिपिक ॲसिड. तर हा आपला मागच्या पिरियडमध्ये इथपर्यंतचा भाग झालेला होता. आता ह्या ॲडिपिक ॲसिड जो प्रॉडक्ट तयार झाला आहे बघा, याचा तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलेला आहे. लक्षात, या ठिकाणी काय नाही म्हणजे काय असतो, कार्बन, हा कार्बन किंवा आपण स्ट्रक्चर खाली काढूयात हे स्ट्रक्चर. तर हे जे ॲडिपिक ॲसिड आहे, ह्या ॲडिपिक ॲसिडचं स्ट्रक्चर ह्या पद्धतीने आपण स्ट्रक्चर काढलं आहे ॲडिपिक ॲसिडचं. या ठिकाणी हा जो या ठिकाणी असतो हा कार्बन असतो, बरोबर आहे. आणि ह्या प्रत्येक कार्बनची 2 व्हॅलेन्सी आहे, म्हणजे याला काय असतील 2 हायड्रोजन अटॅच असतील प्रत्येक कार्बनला. तर ह्या ठिकाणी याचं स्ट्रक्चर कसं येईल मग, COOH CH2 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 COOH. तर हे स्ट्रक्चर जर आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर हे स्ट्रक्चर कसं काढता येईल मग आपल्याला, COOH CH2 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 COOH. या ठिकाणी बघा, हा कार्बन नंबर 1 असेल, हा कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5 आणि हा कार्बन नंबर 6. तर बघा, कार्बन नंबर हा 1, हा 2, 3, 4, 5 आणि 6. फर्स्ट आणि लास्ट कार्बनला, पहिला आणि शेवटचा कार्बन जो आहे, पहिला आणि शेवटचा कार्बन ते COH ग्रुप आहेत. सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन आणि फिफ्थ कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ याला CH2 ग्रुप आहेत. ह्या स्ट्रक्चरला आपण कसं लिहू शकतो, COOH CH2 4 टाइम्स 1 2 3 4. याला कोणतं स्ट्रक्चर म्हणतो आपण, कंडेन्स्ड फॉर्म्युला, बरोबर आहे. CH2 किती टाइम्स आहेत, 4 टाइम्स, आणि COOH. या पद्धतीने लिहा किंवा या पद्धतीने लिहा, काही फरक पडत नाही, कोणताही एक फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. ह्याला म्हणतो आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ ॲडिपिक ॲसिड, आणि ह्याला म्हणायचं कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ॲडिपिक ॲसिड. तर ह्याचा आपल्याला IUPAC नेम द्यायचे. टोटल कार्बन 6 आहेत. पॅरेंट अल्केन काय येईल, हेक्झेन. कारण आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये रूल घेताना पाहिलं होतं की ज्या ॲसिडमध्ये कार्बन एकच असतो, ज्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये COH ग्रुप 1 असतो त्याचं नाव लिहिताना आपण पॅरेंट अल्केन लिहितो, आणि शेवटचा जो E आहे रिप्लेस बाय काय करतो, OIC ॲसिड. पण हे कोणत्या कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी नॉमेनक्लेचर आहे, ज्यांच्यामध्ये COH ग्रुप हा एकच प्रेझेंट असतो. पण ह्याच्यामध्ये COH ग्रुपची संख्या किती आहे, 2. त्याच्यामुळे या ठिकाणी पॅरेंट अल्केनमधला E जो आहे तो सबस्टिट्यूट करून आपण OIC ॲसिड हा शब्द लिहिणार नाही. तो जो आहे ॲज इट इज त्या नावामध्ये हेक्झेन जे असेल, हेक्झेनला हेक्झेन आपण लिहिणार. ई काय होणार नाही, त्यामधनं आपण ई डिलीटेड बाय OIC ॲसिड लिहिणार नाही. म्हणजे हा ई काय असेल त्यामध्ये रिटेन राहील. म्हणजे कम्प्लीट नाव लिहायचं हेक्झेन डॅश फर्स्ट आणि लास्ट कार्बन, फर्स्ट आणि लास्ट कार्बन, म्हणजे कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 6. ह्याच्यामध्ये काय आहे, 2 COH ग्रुप आहेत, त्यांच्या पोझिशन आहेत 1,6. डाय OIC ॲसिड. डाय काय लिहिलं आपण, डाय म्हणजे 2 COH ग्रुप आहेत म्हणून डाय. आणि IUPAC नेम लिहिताना आपण काय लिहितो, OIC ॲसिड हा शब्द लिहितो, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी नाव काय येईल मग, ह्याचं कम्प्लीटचं नाव म्हटलं तर हेक्झेन 16 डाय OIC ॲसिड, हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे. लक्षात. तर हे आपण रिॲक्शन घेतली होती अगोदरच्या पिरियडमध्ये. फक्त ह्या ॲडिपिक ॲसिडचे जे IUPAC नेम आहे, हेक्झेन 1,6 डाय OIC ॲसिड, आणि त्याचं स्ट्रक्चर एखाद्या वेळेस तुम्हाला 1 मार्कसाठी असा प्रश्न विचारू शकता, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ॲडिपिक ॲसिड अँड गिव्ह इट्स IUPAC नेम.
लक्षात. ह्याची झाली आपली 5वी मेथड ऑफ प्रिपरेशन. ह्यानंतरची जी मेथड आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये 6 नंबरची, म्हणजे तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे 12.5.6. या ठिकाणी आपण कोणता नंबर घेणार? 6 मेथड. तर ह्याच्यामध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट जे आहेत ते आपण कुठे घेतले? हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा अभ्यास केला आहे. आता ह्या मेथडलाच म्हणतात बाय कार्बोक्सिलेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. बाय कार्बोक्सिलेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. GR म्हणजे काय? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. किंवा ह्याच मेथडमध्ये आपण दोन रिएजंट्सचा एकमेकांशी रिॲक्ट करून ह्या मेथडचं आपण प्रिपरेशन घेणार आहोत. आणि ती जी मेथड आहे तिला म्हणतो आपण रिॲक्शन बिटवीन ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड सॉलिड CO2, किंवा त्यालाच म्हणतो प्रिपरेशन बाय द रिॲक्शन बिटवीन ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड ड्राय आईस. फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड ड्राय आईस, किंवा त्यालाच म्हणतात ड्राय आईसला सॉलिड CO2. लक्षात. सॉलिड CO2 म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये कार्बन डायऑक्साईड. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे रूम टेम्परेचरला CO2 हा गॅसियस स्टेटमध्ये असतो, बरोबर आहे. पण ह्याला जर आपण कूल केलं तर CO2 हा कोणत्या फॉर्ममध्ये जाईल? कन्वर्ट होईल लिक्विड फॉर्ममध्ये. आणि परत लिक्विड फॉर्मला जर कूल केलं तर त्याचं रूपांतर होते CO2 सॉलिड फॉर्ममध्ये. तर हा आपल्याला सॉलिड CO2 घ्यायचा आहे आणि त्याची रिॲक्शन करायची ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत. त्यालाच म्हणले आपण ड्राय आईस. लक्षात. तर ही रिॲक्शन जी आहे 6 मेथड ऑफ प्रिपरेशन फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट, त्यालाच म्हणतो आपण बाय कार्बोक्सिलेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हे नाव पुस्तकात दिलेलं नाही. आणि फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड ड्राय आईस. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि ड्राय आईस म्हणजेच ड्राय आईस म्हणजेच काय? सॉलिड CO2. हा सॉलिड CO2 कसा तयार करतो आपण? CO2 गॅसला कूल केलं, CO2 लिक्विडमध्ये तो कन्वर्ट होईल. CO2 लिक्विडला कूल केलं तर त्याचं CO2 सॉलिडमध्ये रूपांतर होईल. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आपण जनरल रिॲक्शन तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे पण. तर या ठिकाणी ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आहे, त्याला म्हणतो आपण अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच काय आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. व्हेन इट रिॲक्ट्स विथ सॉलिड CO2, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. तर या ठिकाणी बघा हा C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O म्हणजे हे कशाचं स्ट्रक्चर आहे? CO2चं स्ट्रक्चर आहे. कार्बनला 2 ऑक्सिजन जोडलेले आहेत, पण आपल्याला माहिती आहे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड असतो? डबल बॉन्ड. तर या ठिकाणी ह्याला म्हणतो आपण ड्राय आईस. पण ही रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ड्राय इथर या ठिकाणी काय म्हणून ॲक्ट होतो? सॉल्व्हंट म्हणून. बघा या ठिकाणी आता हा RMgX जो आहे हा इथून बॉन्ड याची ब्रेकिंग होते. म्हणजे R म्हणजे अल्काइल ग्रुप किंवा आरायल ग्रुप. तर कार्बन आणि मॅग्नेशियम मधला समजा मी इथं हा CH3 ग्रुप घेतला आणि हा MgBr असं जर घेतला समजा, म्हणजे मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड मी घेतलेला आहे. तर हा बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे कोणता बॉन्ड ब्रेक होतो? कार्बन आणि मॅग्नेशियम मधला. आणि याचे 2 भाग होतात, CH3 आणि MgBr. तर हा R जो ग्रुप आहे हा कशाला अटॅच होईल? कार्बनला अटॅच होतो, बरोबर आहे. हा R ग्रुप कार्बनला अटॅच होतो. आणि हा MgX पार्ट जो आहे, समजा मी ॲडिशन ह्या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये करायला लागले. तुम्ही इथे करू शकता कार्बन ऑक्सिजनमध्ये. त्या ठिकाणी सुद्धा अनसॅच्युरेशन आहे, लक्षात. तर ह्या कार्बन ऑक्सिजनमध्ये ॲडिशन करा किंवा ह्या कार्बन ऑक्सिजनमध्ये ॲडिशन करा. R ग्रुप किंवा हा अल्काइल ग्रुप जो आहे हा कार्बनला अटॅच होईल आणि ओला काय अटॅच होईल? राहिलेला भाग म्हणजे MgX. म्हणजे काय प्रॉडक्ट तयार होईल या ठिकाणी?
आर सी डबल बॉन्ड ओ ओ एम जी एक्स हा काय तयार होईल कॉम्प्लेक्स. पण जेव्हा आपण ह्या कॉम्प्लेक्सचं हायड्रॉलिसिस करू दिस कॉम्प्लेक्स ऑन हायड्रॉलिसिस बाय युझिंग द डायल्यूट HCl म्हणजे HOH, तर हा जो बॉन्ड तयार झालाय पहा हा आर सी डबल बॉन्ड ओ ओ एम जी एक्स हा जो बॉन्ड तयार झालाय हा बॉन्ड काय होतो ब्रेकडाऊन होतो. या साईडला H2O मधला H अटॅच होईल आणि या साईडला OH अटॅच होईल. म्हणजे ह्या भागामध्ये जो बॉन्ड ब्रेक झाला या साईडला HO सोबत H रिॲक्ट होईल आणि MgXOH तयार होईल. म्हणजे काय तयार होईल आर सी डबल बॉन्ड ओ OH म्हणजेच काय तयार होईल कार्बोक्सिलिक ॲसिड आर सी डबल बॉन्ड ओ OH प्लस Mg ला पहिले X अटॅच आहे आणखीन काय अटॅच होईल कोणता ग्रुप OH ग्रुप and this is our product that is called carboxylic acid. हा प्रॉडक्ट या ठिकाणी तयार होतो. आता ह्या ठिकाणी बघा तुम्ही जर इथं आर ग्रुप एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही आणि ह्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी तुम्ही CH3MgI जर घेतलं किंवा CH3MgCl काही घ्या त्याला काय म्हणणार आपण फेन मिथाइल मॅग्नेशियम हायलाइटच्या ऐवजी काय या ठिकाणी क्लोराइड फेन मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड रिॲक्ट्स विथ ड्राय आईस इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट गिव्ज कॉम्प्लेक्स आर ग्रुप या ठिकाणी काय CH3 आणि Xच्या ठिकाणी काय येईल Cl. हा CH3 हा कार्बन सोबत अटॅच होईल म्हणजे या कार्बन आणि या कार्बनमध्ये बॉन्ड तयार होईल आणि हा MgCl हा भाग OMgCl ला अटॅच होईल. तर ह्या ठिकाणी पहा हा जो कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होईल तो कोणता तयार होईल CH3 C डबल बॉन्ड OH आणि ह्या Mg ला Cl अटॅच होईल आणि हा OH. तर आपला जो या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झाला आहे तो कोणता तयार होईल ॲसिटिक ॲसिड आणि याचा IUPAC नेम येईल इथॅनॉइक ॲसिड. कोणता ॲसिड तयार होईल हा इथॅनॉइक ॲसिड कारण दोन कार्बन आहेत पॅरेंटल केन इथेन येईल आणि एकच COH ग्रुप आहे मग इथेनमधला रिप्लेस बाय काय करणार आपण OIC ॲसिड. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर सेकंड एक्झाम्पल घ्या C2H5 MgBr. It reacts with C double bond O C double bond O. C2H5 MgBr reacts with CO2 in the presence of dry ether. ड्राय इथर ही ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होईल याचं नाव येईल इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. It reacts with dry ice in the presence of dry ether. It gives first complex या ठिकाणी काय येईल C2H5 C double bond O OMgBr that is complex. It is on hydrolysis in the presence of dilute HCl means it is on acid hydrolysis gives the product C2H5 C double bond OOH. ॲसिड तयार होईल त्याला म्हणणार आपण ह्या प्रॉडक्टमध्ये ॲसिड कोणता तयार होतो C2H5 C double bond OOH that is प्रोपिऑनिक ॲसिड आणि बाय प्रॉडक्ट तयार होईल MgBrOH कारण या ठिकाणी Br घेतलंय आपण MgBrOH. तर हे सेकंड एक्झाम्पल असेल आपलं हे असेल फर्स्ट एक्झाम्पल बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण ॲसिटिक ॲसिड तयार केला आहे त्याच्यामध्ये कोणतं ॲसिड तयार होईल C2H5 C डबल बॉन्ड OOH प्रोपिऑनिक ॲसिड आणि बाय प्रॉडक्ट तयार होईल MgBrOH कारण या ठिकाणी Br आहे प्रोपिऑनिक ॲसिड किंवा प्रोपॅनॉइक ॲसिड. हे सेकंड एक्झाम्पल. आणि जर तुम्हाला या ठिकाणी
ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स तयार करायचे असतील तर या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. थर्ड एक्झाम्पल ज्याला म्हणत आपण एक्झाम्पल नंबर थर्ड, फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड घ्या, ब्रोमाइड घ्या, काही घ्या. दिस इज कॉल्ड फिनाइल मॅग्नेशियम. When phenyl magnesium bromide reacts with solid CO2 in the presence of dry ether. आता या ठिकाणी हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे का, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. तर हा फिनाइल ग्रुप कशाला अटॅच होईल, कार्बनला, म्हणजे C6H5 C डबल बॉन्ड O, आणि हा MgBr पार्ट ह्या ऑक्सिजनकडे अटॅच होईल, OMgBr, किंवा ॲड होईल म्हणतो आपण, अटॅचच्या ऐवजी ॲड होईल. कार्बनमध्ये ॲड होईल C6H5 आणि ऑक्सिजनला ॲड होईल MgBr. दिस इज कॉल्ड कॉम्प्लेक्स which is on acid hydrolysis in the presence of dilute HCl. It gives the product that is C6H5 C double bond O OH plus Mg ला Br ऑलरेडी अटॅच आहे, नंतर काय अटॅच होईल त्याच्यामधला OH, म्हणजे हा काय असेल प्रॉडक्ट, बेन्झॉइक ॲसिड. त्याचं डिस्क्रिप्शन कसं देता येईल मग तुम्हाला. Phenyl magnesium bromide reacts with dry ice or solid carbon dioxide in the presence of dry ether. It gives first complex which on acid hydrolysis in the presence of dilute HCl gives benzoic acid. लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉडक्ट मिळेल ज्याला म्हणत आपण बेन्झॉइक ॲसिड. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. लक्षात. ते असे हे 3 उदाहरणं झालेत. आणि या ठिकाणी आपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड हा भाग आपल्या या ठिकाणी संपलेला आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यानंतरचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत कार्बोक्सिलिक ॲसिड्सच्या. पण त्याच्या अगोदर तुम्हाला पेज नंबर 264 वर यूज युअर ब्रेन पॉवर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले बघा, प्रेडिक्ट द प्रॉडक्ट्स नेम अँड स्ट्रक्चर इन द फॉलोइंग रिॲक्शन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 रिॲक्शन दिलेले आहेत. त्या 5 रिॲक्शनमध्ये तुम्हाला कोणते प्रॉडक्ट्स तयार होतात ते प्रेडिक्ट करायचे आणि त्यांचे नेम्स आणि स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे. लक्षात. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो भाग आहे 12.6, दॅट इज द फिजिकल प्रॉपर्टीज. 12.6 मध्ये काय घ्यायचं आपल्याला, फिजिकल प्रॉपर्टीज. ह्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक भाग मी सांगितलेला होता ज्याच्यामध्ये आपण अल्डिहाइड कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जो कॉमन ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे, C डबल बॉन्ड O, ज्याला म्हणतो आपण कार्बोनिल ग्रुप. तर ह्या कार्बोनिल ग्रुपमध्ये किंवा ह्या कार्बोनिल ग्रुपचं जे नेचर आहे लक्षात ते आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्डिहाइड कीटोन्स यांच्यामध्ये पाहायचे. तर तीच आपली फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी असेल, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. लक्षात. ह्या CO ग्रुपमुळं किंवा CO ग्रुपच्या प्रेझेन्समुळं यांच्यामध्ये कोणत्या टाईपचे फोर्सेस असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. तर ह्याच्यामध्ये CO ग्रुपच्या प्रेझेन्समुळं ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. तर ह्या कार्बोनिल ग्रुपला 2 प्रकार लिहिलेले आहे पहा. C डबल बॉन्ड O हा डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह, किंवा ह्यालाच आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह. कोणत्या पद्धतीने लिहा लक्षात. हा CO ग्रुपचं हे काय झालं, स्ट्रक्चर झालं.
ह्याच्यामध्ये द कार्बोनिल ग्रुप इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स इज अ पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये हा CO जो बॉन्ड आहे C डबल बॉन्ड O हा कसा असतो, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणूनच काय तयार होते इथं पोलॅरिटी, कारण कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. म्हणजे हा शेअर झालेले जे इलेक्ट्रॉन आहेत लक्षात इन बिटवीन कार्बन आणि ऑक्सिजन, जे ऑक्सिजनचे आणि कार्बनचे इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत, त्या शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे तिथं कोणती बॉन्डिंग तयार होते, कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून कार्बन आणि ऑक्सिजन मधला जो काही डबल बॉन्ड आहे तो असतो पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात पोलॅरिटी तयार होते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे पोल्स तयार होतात, म्हणून त्याला कोणता बॉन्ड बनायचा, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आता ह्याच्यामुळे काय होते, ॲज अ रिझल्ट दिस कंपाऊंड्स कंटेन डायपोल डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि ह्या पोलॅरिटीमुळं ह्या कंपाऊंड्समध्ये कोणते फोर्सेस ॲक्ट होतात, डायपोल डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ॲज शोन इन फिगर. हे पोलॅरिटी आपण या ठिकाणी दाखवली, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह कार्बनवर किंवा डेल्टा निगेटिव्ह. द मॉलिक्युल्स ओरिएंट इन सच ए वे सो ॲज टू हॅव अपोजिटली पोलराइज्ड ॲटम फेसिंग इच अदर. अपोजिटली पोलराइज्ड ॲटम असतात हे आणि एकमेकांना ते फेस करतात. द मॉलिक्युल्स ओरिएंट इन सच ए वे. आता हे डिफरंट मॉलिक्युल, समजा हा एक अल्डिहाइडचा मॉलिक्यूल घेतला, हा एक घेतला, याच्यानंतर आणखीन एक मॉलिक्यूल घेतला, तर हे अपोजिट, आता इथे डेल्टा निगेटिव्ह आहे तर याला फेस करणारा हा सेकंड मॉलिक्यूल मधला कोणता ग्रुप आला, डेल्टा पॉझिटिव्ह. आणखीन एखादा आपण मॉलिक्यूल घेतला तर परत इथं काय येईल, हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी काय दिले तुम्हाला, द मॉलिक्युल्स ओरिएंट इन सच ए वे दॅट. अशा प्रकारे हे मॉलिक्युल्स ओरिएंट होतात. समजा हे 3 अल्डिहाइडचे मॉलिक्युल्स आहेत, फर्स्ट सेकंड आणि थर्ड, हे त्यांच्यामधले CO ग्रुप आहेत, बरोबर आहे. तर हे मॉलिक्युल्स अशा प्रकारे ओरिएंट होतात. द मॉलिक्युल्स ओरिएंट इन सच ए वे ॲज टू हॅव अपोजिटली पोलराइज्ड ॲटम्स फेसिंग इच अदर. अपोजिटली पोलराइज्ड, या ठिकाणी ह्याचा डेल्टा निगेटिव्ह, याच्यावर ऑक्सिजनवर चार्ज आहे, इथं याचा अपोजिट चार्ज म्हणजे डेल्टा पॉझिटिव्ह एकमेकांना फेस करतात. इथं डेल्टा पॉझिटिव्ह आहे, इथे डेल्टा निगेटिव्ह, तर डेल्टा पॉझिटिव्ह या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह या ठिकाणी डेल्टा पॉझिटिव्ह. तर या प्रकारे ते अरेंज होतात. तर ही जी फिगर आहे दिलेली, याला नाव दिलेले पहा, डायपोल डायपोल अट्रॅक्शन इन कार्बोनिल कंपाऊंड्स. तर हे झालं अल्डिहाइड्स आणि कीटोन्सबद्दल. तर नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये कशा प्रकारे असतात. कार्बोक्झिलिक ग्रुप ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड्स कंटेन OH बॉन्ड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. पण आपल्याला माहिती आहे कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये CO ग्रुपच्या ॲडिशनमध्ये आणखी कोणता ग्रुप आहे, OH ग्रुप आहे. आणि ह्या OH ग्रुपमुळे या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग यामध्ये तयार होते. आता ती हायड्रोजन बॉन्डिंग कशी तयार होते आपण पुढे घेणार आहोत. पेज नंबर 265 वर तो पॉईंट आहे बघा, 12.6.4 मध्ये. And this OH bond is responsible for the formation of hydrogen bonding. Thus, carboxylic acids have the strongest intermolecular forces of attraction, as shown in figure, that is 12.3. 265 पेजवर 12.3 डायग्राम आहे, ज्याला म्हणतो आपण डायमर. लक्षात. तर हे या ठिकाणी पहा, जर तुम्हाला याची हायड्रोजन बॉन्डिंगची जर डायग्राम पाहिजे असेल तर अशा प्रकारे आपण हायड्रोजन बॉन्डिंग काढू शकतो. हा फर्स्ट मॉलिक्यूल घ्यायचा आहे, बघा या ठिकाणी हा आपण काय घेतला आहे, 2 मॉलिक्युल्स घेतले कार्बोक्झिलिक ॲसिडचे. हा फर्स्ट मॉलिक्यूल आणि हा सेकंड मॉलिक्यूल. तर हा डेल्टा पॉझिटिव्ह आणि हा डेल्टा निगेटिव्ह. कार्बोनिल ग्रुपमध्ये कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह. आणि हा हायड्रोजन काय होतो, ह्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि हा हायड्रोजन याकडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे ही जी बॉन्डिंग तयार झाली, आता ही बॉन्डिंग कशी तयार होते, एका ग्रुपमधला OH ग्रुपमधला एका कार्बोक्झिलिक ॲसिड मॉलिक्यूलमधला OH ग्रुपमधला हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला कार्बोनिल ऑक्सिजन यांच्यामध्ये ही बॉन्डिंग तयार होते. आता ह्या मॉलिक्यूलमध्ये फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये जर आपण
OH ग्रुपमधला H घेतला तर सेकंड मॉलिक्यूलमधला कार्बोनिल ऑक्सिजन असेल, आणि सेकंड मॉलिक्यूलमधला जर हायड्रोजन घेतला तर फर्स्ट मॉलिक्यूलमधला कार्बोनिल ऑक्सिजन, अशी ही बॉन्डिंग तयार होते, ज्याला काय म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्डिंग. आणि असे हे डायमर तयार होतो. डायमर म्हणजे दोन मॉलिक्युल्स एकत्र येतात ड्यू टू द स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग, दॅट इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये ही बॉन्डिंग तयार होते, म्हणून त्याला काय म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आणि हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत हे स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात, जे कशामुळे तयार होतात, कार्बोक्सिल ग्रुपमध्ये. हा C डबल बॉन्ड O OH ग्रुप, याला म्हणतो आपण कार्बोक्सिल ग्रुपमध्ये प्रेझेंट असणाऱ्या OH बॉन्डिंगमुळे. OH बॉन्ड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यामध्ये जो OH ग्रुप आहे किंवा O आणि H मधला जो बॉन्ड आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द हायड्रोजन बॉन्डिंग. आणि अशी स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग, स्ट्रॉंग इंटरन्यूक्लिअर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते, ज्यालाच आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. तर ही झाली फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. त्याच्यानंतर सेकंड जी प्रॉपर्टी आहे आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.